आपल्या सोबत सध्या निवृत्त लष्करी अधिकारी अनिल काकतेकर सर आहेत फोन लाईनवरनं। अनिल सर, खूप मोठी स्फोटाची ही बातमी समोर आली। दिल्लीमध्ये देशाची राजधानी आहे, कारमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतंय आणि खूप मोठा स्फोट होता। हा तीव्रता सुद्धा याची मोठी होती असं समजतंय। या सगळ्या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया। सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, मी कर्नल मोहन काकतीकर बोलतोय दिल्लीहून। जी जी सर, बोला। आता आज संध्याकाळी 6:55 वाजता हा स्फोट रेड फोर्टच्या समोर जे ओपन स्पेस आहे जिथे पुष्कळ व्हेकल्स पार्क असतात आणि 6:55चा वेळ असा आहे की त्या अत्यंत ट्रॅफिक जास्त असते। अशा वेळेला हा स्फोट इथे घडून आलेला आहे। त्याच्यामध्ये 6-7 व्हेकल्स डॅमेज झालेली आहेत आणि सध्या तरी 2 माणसं मृत्युमुखी पडलेली असं कळतं आणि कॅज्युअलिटीज आर ऑल्सो पुष्कळ जास्त आहेत असं दिसतं। परंतु डिटेल इन्फॉर्मेशन इतक्या लवकर मिळू शकत नाहीये आणि अजूनही पोलीस तिथे ऍक्शन मध्ये आहेत। एरिया कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे आणि असं म्हटलं जातं की आज सकाळी फार मोठं एक टेररिस्ट मॉड्यूल सकाळी फरीदाबाद मध्ये शोधण्यात आलं होतं आणि त्याचा आणि याचा काही संबंध आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत। हो, आणि सर गेले काही दिवस सातत्यानं दिल्ली पोलीस स्पेशल सेल किंवा अँटी टेररिस्ट स्क्वॉड असेल सातत्यानं धडक कारवाया करतंय दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात। काही लोकांना पकडलं देखील गेलं होतं, आपण देखील मगाशी त्याचा उल्लेख केला। पण हे डॉट्स खरंच कनेक्ट करता येऊ शकतात का? तशी परिस्थिती आहे का? हे निश्चितच हे असं नाहीये की अनकोऑर्डिनेटेड असे आयसोलेटेड ही ऍक्शन दिसत नाहीये। कारण ज्या पद्धतीने हे करण्यात आलेलं आहे त्याची लोकेशन सुद्धा त्यांनी फार काळजीपूर्वक सिलेक्ट केलेली आहे। कारण हा अत्यंत रहदारीचा आणि मोठा रस्ता आहे आणि समोर रेड फोर्टच्या समोर जी ओपन जागा आहे तिथे फार जास्त व्हेकल्स एका वेळेला पार्क असतात। कदाचित त्या एरियाच्या पण एक्झॅक्ट आता कॉर्डन ऑफ केल्यामुळे जागा समजत नाही, पण मोस्ट प्रॉब्ली असं दिसतं पिक्चर्स वरून की हा जो ओपन एरिया आहे जिथे फार जास्त व्हेकल्स एका वेळेला पार्क केलेली असतात आणि पुष्कळ तिथं रहदारी सुरू असते। अशा जागेचं त्यांनी सिलेक्शन केलं। याच्यावरूनच असं दिसतं की हे ऑर्गनाइज काम दिसतं, असं ना आयसोलेटेड एखादा कोणी हा प्रयत्न केलेला आहे असं दिसत नाही। बर, आणि सर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता ऑब्व्हियसली सगळ्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत अलर्ट मोडवर तर गेलेल्याच आहेत, पण अशा प्रकारे गेले काही वर्ष महिने सातत्यानं सुरक्षा यंत्रणा इंटेलिजन्स एजन्सीज असतील मोठमोठे जे कट होते हल्ल्यांचे ते त्यांनी उधळलेले होते। म्हणजे खूप जणांना धडक कारवाया करत ताब्यात घेतलं होतं, अटक केली होती। आयसिसशी संबंधित लोक, अल कायदाशी संबंधित लोक आणि ज्या काही स्लीपर सेल्स होत्या त्या देखील नेस्तनाबूत केल्या गेल्या होत्या, मोठ्या कारवाया झाल्या होत्या। ह्या स्फोटाच्या घटनेनंतर कुठेतरी पुन्हा एकदा याच चर्चांना सुरुवात झालेली आहे। संशय देखील वाढताना दिसत आहेत। हा तुम्ही जसं म्हणताय तसं की कुठेतरी काहीतरी संबंध असल्याशिवाय अशा घटना घडणार नाहीत, पण मग इतकं मोठं धाडस या सगळ्या दहशतवाद्यांकडनं कसं काय होऊ शकतं या सगळ्या कारवाया सुरू असताना? नाही, असं धाडस होणं असा आपण जे म्हणताय कारण दिल्ली हा एक अशी मोठं शहर आहे आणि हा जो पोर्शन त्यांनी जो निवडलेला आहे रेड फोर्टच्या समोर ओल्ड दिल्लीचा हा अतिशय कंजेस्टेड आहे आणि तिथं फार मोठी लोकसंख्या एका छोट्याशा एरियामध्ये राहते आणि तिथं ऍक्च्युअली कंट्रोल करणं हे फार अवघड आहे आणि इट इज मोस्टली पॉप्युलेटेड मायनॉरिटी कम्युनिटीची पॉप्युलेशन तिथे आहे। अशा परिस्थितीत त्या एरियावरती पूर्ण कंट्रोल ठेवणं अवघड आहे। परंतु हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेले 5-6-7 महिने आपल्या पोलिसनी आणि SITनी वगैरे फार चांगल्या पद्धतीने याच्यावर कंट्रोल केला होता। पण असं आपण म्हणू शकत नाही की एक हा इन्सिडेंट झाला तर याच्या पुढे पुष्कळ होतील, कारण 100% कंट्रोल कितीही चांगली ऑर्गनायझेशन असेल तरी शक्य नाही। कारण एवढ्या मोठ्या देशामध्ये आणि एवढ्या मोठ्या सिटीजमध्ये असा कंट्रोल पूर्णपणे ठेवणं फार अवघड आहे। बिलकुल बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आपल्या सोबत निवृत्त लष्करी अधिकारी मोहन